12वी परीक्षा पास झाल्यानंतर कोणतंही लाज न बाळगता चहाच्या दुकानात 6 वर्ष काम केलं। यानंतर जामखेड नगर रस्त्याच्या कडेला 2 बाकडे व खुर्च्या टाकून अल्प खर्चात चहाचा व्यवसाय एका वडाच्या झाडाखाली सुरू केला। तर पत्नी राधिका ही शेती पाहायची। मुलं लहानची मोठं होत असताना त्यांची बुद्धिमत्ता पाहून दोन्ही मुलांना शेती व चहाच्या दुकानात न आणता त्यांच्या शिक्षणावर भर दिला। या दोन्ही मुलांनी आईवडिलांच्या कष्टांचा चीज केलाय। थोरला मुलगा MBBS डॉक्टर झाला तर दुसरा मुलगा MBBSच्या दुसऱ्या वर्षाला आहे। 25 वर्ष चहाचा व्यवसाय करताना चहाचा स्वतःचा एक ब्रँड त्यांनी जामखेडमध्ये केला। जामखेडपासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या मातकुळी येथील तरुण प्रकाश उर्फ बंडू ढवळे याने जामखेड येथे 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची व शिक्षणाची लाज न बाळगता चहाच्या दुकानावर कामावर राहिले। 6 वर्ष एकाच चहाच्या हॉटेलवर काम केल्यानंतर स्वतःचा चहाचा व्यवसाय करण्यासाठी एका वडाच्या झाडाखाली 2 बाकडे व 4 खुर्च्या टाकून स्वतःचा व्यवसाय सुरू केला। चहा करण्याची कला अवगत असल्यानं नागरिकांबरोबर तालुक्यातील व तालुक्याबाहेरील मोठमोठे पुढारी यांनी चहाची चव घेतली। स्वतःचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर राधिका नावाच्या मुलीशी लग्न झालं, 2 मुले झाली। चहाचा व्यवसाय उघड्यावरच वडाच्या झाडाखाली असताना सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र चहा घेत असल्यानं पुढारी वड म्हणून प्रसिद्ध झाला व येथील चहाची ख्याती सर्वत्र पसरली। छोट्याशा चहाच्या व्यवसायावर व अडचणींचा सामना करताना प्रकाश ढवळे यांनी आपले मुलगा थोरला प्रदीप व धाकटा रोहित या दोन्ही मुलांचं शिक्षण मातकुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केलं। यानंतर जामखेड येथे 5वी ते 12वीचं शिक्षण लना होशिंग विद्यालयात झालं। प्रदीपनं नेट परीक्षा दिली। नेट परीक्षेत मिळालेल्या गुणामुळे त्याचा मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातून नंबर लागला। घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या प्रदीपने मेहनतीनं चिकाटीनं स्वतःला सिद्ध केलंय। शेतात आई कापड कष्ट करते तर वडील चहाचं दुकान चालवतात। अशा आई वडिलांच्या कष्टांची जाण ठेवत प्रदीपनं 5.5 वर्षांच्या शिक्षणानंतर MBBSची पदवी प्राप्त करून आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवलाय। डॉक्टर प्रदीप याचं हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण जामखेड व आष्टी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे। जिद्द, मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही, हेच यातून सिद्ध झालंय। या यशाबद्दल प्रकाश ढवळे उर्फ बंडू यांचा सत्कार जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आला। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, पत्रकार यासिन शेख, पप्पू शेख, प्राध्यापक मधुकर राळेभात, राजेंद्र गुंड, अमित जाधव, राहुल उगले, गणेश डोके, शरद शिंदे, गणेश वारे आदी उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात व प्रकाश ढवळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आमचे विद्यार्थी मित्र बंडू शेठ ढवळे यांच्या मुलाने नुकताच MBBS का शिक्षण पूर्ण केलेलं आहे। खरं तर शालेय जीवनामध्ये विद्यार्थी असताना बंडू शेठने कष्ट करून आपलं स्वतःचं शिक्षण केलं। अगदी छोट्याशा हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करत करत आपली मुलं शिकवली, मोठी केली। आज दोन्हीही मुलं त्यांची MBBS होत आहेत। आपण स्वतः चहाचा व्यवसाय करत करत चहा या जामखेडकरांना वडाच्या झाडाखालचा चहा असा म्हणून प्रसिद्ध असलेला पुढारी वड आणि त्या खालचा चहा देणारे बंडू शेठ आज 2 डॉक्टरांचे वडील झालेले आहेत। त्याचे दोन्हीही मुलं MBBS होत आहेत। एक मुलगा आता काल MBBS सुटलेला आहे, दुसरा मुलगा काही दिवसात सुटणार आहे। कष्टाच्या जीवावरती त्यांनी आपली दोन्ही मुलं मोठी केली आणि जिद्दीने शिकवली। खरं तर माझा विद्यार्थी मित्र आहे बंडू। विद्यार्थी असल्यामुळे त्याच्या विद्यार्थी जीवनापासून त्याला ओळखतो। त्याच्या विद्यार्थी जीवनात त्याने कष्ट केलं, दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करून त्या ठिकाणी शिकत राहिला, संसार केला आणि मुलं मोठी केली। चहाचा व्यवसाय करताना बंडूने ज्या पद्धतीने आपल्या मुलांवरती आणि आपल्या कुटुंबावरती लक्ष केंद्रित केलं, त्या पद्धतीने या चहा हॉटेलमध्ये किंवा या वडाच्या झाडाखाली साऱ्या पक्षाचे पुढारी लोक येतात, बसतात, सगळे लोक येतात, बसतात। त्यांनीही आपल्या संसाराकडे थोडं लक्ष दिलं तर बंडूसारखे तेही मोठे होताना दिसतील आणि विनाकारणची स्पर्धा करावं लागायची नाही। निश्चित त्या बंडूचा आदर्श त्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे आणि तो आदर्श जर घेतला तर त्यांनाही काहीतरी फल मिळाल्याशिवाय राहणार। खूप शुभेच्छा देतो की असा होत करून माणसाची मुलं MBBS होत आहेत, मोठी होत आहेत आणि मोठे अधिकारी सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे बंडू शेठला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। पत्रकारांनी आज त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवला। आमचे मित्र नासिर पठाण आणि बंडू शेठ हे क्लासमेट आहेत। ते दोघे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी हा ठिकाणी त्यांचा सत्कार ठेवला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा बंडू शेठला खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या मुलांच्या पुढच्या यशासाठी किंवा पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। 12वीच्या नंतर हॉटेलमध्ये 5 ते 7 वर्ष दुसऱ्याच्या इथे कामं केल्यानंतर तिथून स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि तिथून पुढं शेती अधिक हे व्यवसाय जोमाने कष्ट करून सुरुवात केली। मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि इथपर्यंत पोहोचत आपल्या पत्रकार संघाचे आभारी आहोत सत्कार केल्यामुळे। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड।